नमस्कार मित्रांनो, सर्वांकरता आनंदाची बातमी येथे आलेली आहे। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेनंतर मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना ही सरकारने राबवण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि या योजनेमार्फत प्रत्येक कुटुंबाला वर्षाला 3 सिलेंडर मोफत देण्याचा निर्णय सुद्धा यामध्ये त्यांनी घेतलेला आहे। त्याकरता काय काय कागदपत्रे लागणार आहे, अर्ज कसा करायचा, तो अर्ज कुठे सादर करायचा याबद्दल संपूर्ण इन्फॉर्मेशन आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। तर व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे पहा आणि आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला मग सुरू करूया आजचा हा व्हिडिओ। तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना नक्की काय आहे। तर मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा असा आहे की गरीब कुटुंबांना स्वस्त दरामध्ये तांदूळ, गहू आणि इतर खाद्यपदार्थ उपलब्ध करून देणे हा आहे। मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत पात्र नागरिकांना वर्षाला 3 मोफत सिलेंडर देण्यात येणार आहे आणि महाराष्ट्रातील 52.4 लाख कुटुंबियांना या योजनेचा लाभ होणार आहे। मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत 5 सदस्य असलेल्या कुटुंबांना दरवर्षी 3 मोफत सिलेंडर देण्यात येणार आहे। तर मित्रांनो, त्यानंतर आता आपण पाहूया की मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा लाभ घेण्याकरता काय काय पात्रता आपल्याकडे असायला पाहिजे। सर्वात पहिलं म्हणजे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा जो व्यक्ती लाभ घेत आहे तो महाराष्ट्र राज्यातील नागरिक असायला पाहिजे। त्यानंतर त्याच्याकडे रेशन कार्ड असणे गरजेचं आहे। मुख्यमंत्री योजनेचा लाभ आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील नागरिकांना मिळणार आहे। मुख्यमंत्री योजनेचा लाभ घेण्याकरता लाभार्थी व्यक्तीचे उत्पन्न हे सरकारने लागू केलेल्या 2.5 लाखापेक्षा जास्त नसणे गरजेचं आहे। ज्या कुटुंबामध्ये 5 सदस्य आहे त्या कुटुंबातील व्यक्तींना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा लाभ हा मिळणार आहे। त्यानंतर आहे मित्रांनो, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेकरता काय काय आवश्यक कागदपत्रे तुमच्याकडे असायला पाहिजे। काय होते की बऱ्याच वेळा एखादी योजना निघते आणि तुमच्याकडे कागदपत्रच नसतात, तर हे कागदपत्रे तुम्ही जमा करून ठेवा, जेणेकरून जेव्हा ही योजना सुरू होईल त्यानंतर तुम्ही या योजनेला लगेच अप्लाय करू शकाल। तर पहिलं डॉक्युमेंट आहे आधार कार्ड। याकरता सर्व कुटुंबातील आधार कार्ड असणे गरजेचं आहे। त्यानंतर आहे पासपोर्ट साईज फोटो, पॅन कार्ड, उत्पन्नाचं प्रमाणपत्र। ज्याप्रमाणे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमध्ये उत्पन्नाच्या प्रमाणपत्रामध्ये सुद्धा सूट देण्यात आलेली होती, त्याचप्रमाणे इथे सुद्धा होऊ शकते। तर उत्पन्नाचं प्रमाणपत्र जमेस तोपर्यंत तुम्ही काढून ठेवा। त्यानंतर पत्त्याचा पुरावा म्हणजे तुम्ही रहिवासी दाखला इथे देऊ शकता किंवा तुमचं आधार कार्ड सुद्धा इथे देऊ शकता। त्यानंतर आहे राशन कार्ड, त्यानंतर कौटुंबिक ID पुरावा, मीन्स इथे तुम्ही पूर्ण एक राशन कार्ड सुद्धा देऊ शकता आणि सर्वांचे आधार कार्ड सुद्धा इथे मागितले जाऊ शकते। त्यानंतर आहे जात प्रमाणपत्र देखील हे ऑप्शनल असू शकते, कारण की प्रत्येकाकडे त्यांचं रेशन कार्ड असतं, त्यामुळे जात प्रमाणपत्र लागणार की नाही हे योजना सुरू झाल्यानंतर माहिती पडेल। मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा अर्ज कुठे आणि कसा करावा। तर महाराष्ट्र सरकारच्या अंतरिम अर्थसंकल्पामध्ये 18 जून रोजी सादर करण्यात आलेल्या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेली आहे। मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या अंतर्गत 5 सदस्य असलेल्या कुटुंबाला वर्षाला 3 घरगुती गॅस सिलेंडर मोफत देण्याची घोषणा यामध्ये करण्यात आली। मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना सुरू करण्याची घोषणा नुकतीच करण्यात आली असल्याने यासाठी अर्ज कसा करायचा याबद्दल अजूनही कुठल्याही पद्धतीचं पोर्टल किंवा कुठल्याही पद्धतीची माहिती सध्या उपलब्ध करून देण्यात आलेली नाही आहे। त्यामुळे तुम्ही फक्त हे डॉक्युमेंट जे आहे जे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत ते तुम्ही तयार करून ठेवा, जेणेकरून जेव्हाही ही योजना सुरू होईल त्यावर त्या योजनेवर आपल्या चॅनलवरती सर्वात पहिले व्हिडिओ पोस्ट केला जाईल। तर चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा आणि या योजनेबद्दल जे काही अपडेट्स येणार आहेत ते आपल्या चॅनलवरती लवकरात लवकर मिळणारच आहे। तर अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज माहिती मिळवण्याकरता आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। चला तर मित्रांनो, भेटूया नवीन व्हिडिओमध्ये।